नमस्कार. मी अक्षय जागीरदार आणि आपण पाहत आहात सकलम. नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आता राजकीय घडामोडी व फोडाफोडीला प्रचंड वेग आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीमधील घटक पक्षातूनच याची सुरुवात झाली. फोडाफोडीच्या राजकारणाचा पहिला नारळ चंदगड तालुका आणि शिरोळ तालुक्यात फुटला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असाच सामना होणार असल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र ही वक्तव्य किती फोल ठरणारी होती याचा तत्काळ प्रत्यंतर या दोन तालुक्यात आलं. फुटीची लागण महायुतीप्रमाणे महाविकास आघाडीलाही लागेल अशी चिन्ह दिसत आहेत. लोकसभा आणि विधानसभा यासारख्या सार्वजनिक निवडणुकीत स्थानिक मुद्दे व स्थानिक गटातटाच्या राजकारणाचा तितकाचा संबंध येत नाही. मात्र नगर परिषदा व नगर पंचायतींच्या निवडणुका वैयक्तिक संबंध, सहकार्य व स्थानिक राजकारणातील संबंधावर अवलंबून असतात. नेत्यांनाही आपल्या मतदारसंघात वर्चस्व टिकवण्यासाठी पडद्याआडून मैत्रीपूर्ण लढती व विविध गटांशी संधान बांधावं लागतं. ही त्यांची राजकीय गरज असते. प्रत्यक्षात राजकीय घडामोडी पाहता चंदगडमध्ये भाजपला दूर ठेवलं तर शिरोळमध्ये महायुतीमधील राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या विरोधात सर्व पक्ष एकत्र आले. निवडणूक आयोगानं राज्यातील 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतीच्या निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर केले. 10 नोव्हेंबर 2025 पासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात झाली. त्यामध्येच आता कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत. मनसेला सोबत घेण्यासाठी काँग्रेसचा काहीसा विरोध असला तरी राज्यात मनसे पक्ष महाविकास आघाडी सोबतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवणार असल्याचंही सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे कोल्हापूरमध्ये मात्र स्थानिक पातळीवर काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्ष आगामी निवडणुकीसाठी जोरदार तयारी करत आहेत. विधानसभा निवडणुकीवेळी विरोधात लढलेले राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट हे दोन्ही गट स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकत्र आले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड नगर पंचायतीची निवडणुकीसाठी अजित पवार यांची राष्ट्रवादी त्याचबरोबर शरद पवार यांची राष्ट्रवादी एकत्र येऊन ही निवडणूक लढवणार असल्याचं राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी जाहीर केलंय. विधानसभेचे माजी अध्यक्ष दिवंगत बाबासाहेब कुपेकर यांची कन्या डॉक्टर नंदाताई बाबुळकर या राष्ट्रवादी शरद पवार पक्षात आहेत. माजी आमदार राजेश पाटील हे राष्ट्रवादी अजित पवार पक्षात आहेत. असं असताना मंत्री हसन मुश्रीफ यांच्या शिष्टाईमुळे चंदगड नगर पंचायतीसाठी हे दोन गट एकत्र आले आहेत. तर दुसरीकडे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांना रोखण्यासाठी महाविकास आघाडीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोबत घेतलं. या घडामोडीनंतर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनीही कुरुंदवाडचे भाजपचे नेते माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे यांना फोडून राजर्षी शाहू विकास आघाडीत घेतले. त्यामुळे शिरोळ तालुक्यात महायुतीमध्ये फूट पडली. शिरोळ तालुक्यात महाविकास आघाडी बरोबर भाजपचे पदाधिकारी ताराराणी आघाडीच्या माध्यमातून जाण्याच्या तयारीत आहेत. या सर्व घडामोडी घडत असताना जयसिंगपूर, शिरोळ, कुरुंदवाड नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी, दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील, दत्तचे संचालक अनिलराव यादव, गुरुदत्त साखर कारखान्याचे माधवराव घाटके, उद्धव सेनेचे जिल्हाध्यक्ष वैभव उगळे, पृथ्वीराज यादव, चंगेज खान पठाण यांच्यासह समविचारी पदाधिकाऱ्यांना बरोबर घेऊन आमदार यड्रावकर यांच्या विरोधात लढण्याचा निर्णय घेतलाय. मात्र या सर्व घडामोडी पाहता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक आघाड्या होत असतानाच भाजप विरहित मांडणी करण्याचा नेत्यांचा प्रयत्न दिसतो. कारण ज्या ज्या ठिकाणी आघाड्या होत आहेत त्या ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी किंवा दोन्ही शिवसेनेचे गट एकत्र येताना दिसत आहेत. त्यातच भाजपचेही काही पदाधिकारी फुटून महाविकास आघाडीने तयार केलेल्या
स्थानिक आघाड्यांमध्ये सामील होत आहेत. सहकार संस्थांच्या जाळ्यामुळे विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात अजूनही काँग्रेस व राष्ट्रवादीची पकड आहे. काँग्रेस त्याचबरोबर राष्ट्रवादीनेही अनेक वर्ष राज्यात कारभार पाहिला आहे. काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असला तरी हे नेते काँग्रेसमध्ये असताना त्यांचे साखर कारखाने, सहकारी बँका यामुळे सर्वसामान्य जनतेशी विणघट्ट राहिले आहे. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा विचार करता भाजपच्या विचारधारेच्या विरोधात असलेल्या महाविकास आघाडी बरोबर महायुतीमधील नेते सामील होत असल्याचे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोणाच्या पत्त्यावर पडणार हे मात्र पाहावं लागणार आहे. याशिवाय स्थानिक आघाडीच्या माध्यमातून भाजपला शह देण्याचाही प्रयत्न सुरू असल्याचं चर्चाही आता रंगू लागली आहे. त्यामुळे या भागात यापुढे भाजप काय भूमिका घेतो याकडे लक्ष लागून राहिलं आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणाविषयी तुमचं मत काय आहे आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू.